मनोगतच्या बद्दल नाही, आपल्याला शंकाच नाही सगळे. नाही तर फक्त मला ते सरळ सरळ वाटतात सगळे. नाही, प्रश्न सरळ सरळ आहेत. फक्त पहिला आणि दुसरा प्रश्न जो आहे, तिसरा आणि तिसरा, या दोन प्रश्नामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे की पुढील चरण असलेला श्लोक लिहून कल्पना विस्तार करा, आणि तिसरा प्रश्न आहे त्याच्यावर टिपा लिहा. तर या दोन मध्ये काय फरक आहे तो लक्षात आलाय का तुमच्या? असं करा, पुन्हा थोडं थोडं पहिल्या प्रश्नापासून सांगा, म्हणजे जे नवीन बसणारे आहेत, ज्यांना आतापर्यंत काही परीक्षाच दिल्या नाहीत, त्या सगळ्या नंतर मग ऐकतील रेकॉर्डिंग, तर मग काही येतील पुढच्या वेळेला. बरं, तर पहिल्या प्रश्नापासूनच सांगते मी, थोडंसं लक्षात घ्या की पहिला प्रश्न जो आहे की स्वामींनी मनाच्या श्लोकाची रचना केली, तो प्रचलित प्रसंग लिहा आणि यातून आपण काय बोध घ्याल. हा जो प्रसंग जो आहे हा चाफळला घडलेला आहे की शिवाजी महाराजांनी दरवर्षी तिथे रामनवमीसाठी धान्य पाठवायचे आणि एका वर्षी ते धान्य काही आलं नाही, आणि मग आता काय करावं, एवढा मोठा प्रसंग आहे आणि आता धान्याची कमतरता भासते आहे, आणि मग समर्थांनी कल्याणाला बोलवलं आणि त्याला एका रात्रीतून हे सगळे श्लोक सांगितले आणि कल्याणाने ते सगळे श्लोक लिहून घेतले आणि त्याच्यातून मग सकाळी उठून त्याच्या प्रती काढल्या आणि ते सगळीकडे म्हणत श्लोक म्हणत त्यांनी धान्य सगळं भरपूर गोळा झालं आणि तो उत्सवही चांगला झाला. असा तो प्रसंग जो आहे हा बऱ्याचशा समर्थांच्या चरित्राच्या पुस्तकामध्ये तुम्हाला तो सापडेल. आणि तो प्रसंग लिहायचा आणि त्याच्यामध्ये एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहे की हा प्रसंग लिहा आणि यातून आपण काय बोध घ्याल. बरेचदा असं होतं की आपण जो प्रसंग लिहितो आणि बोध काय घ्याल हे काही लिहित नाही, तर त्याच्यामुळे काय होतं की 5 मार्काचं आपण लिहितो आणि 5 मार्काचं आपण लिहित नाही, त्यामुळे 5 मार्क आपले पूर्ण जातात. असं करू नका. आपण काय बोध घ्याल याच्यातून की जसं आपण कोणावर अवलंबून राहतो तर तसं आपण अवलंबून राहू नये. आपल्याला पुढे काही आपला कार्यक्रम असेल किंवा पुढे आपल्याला काही करायचं असेल तर त्याची तयारी जी आहे ती सगळी आपण आधीपासून केली पाहिजे आणि सावध असलं पाहिजे आपण की आपल्याला काय करायचं आहे काय नाही, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला 5 मार्काच्या याच्यामध्ये लिहावे लागेल की बोध काय घेणार आहे आपण. आणि दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये कल्पना विस्तार करा असं म्हटलंय. आता चरण असलेला श्लोक, म्हणजे इथे श्लोक सांगितला नाही आहे, चरण सांगितलेलं आहे. तो श्लोक शोधायचा आहे आपल्याला, तो श्लोक पूर्ण लिहायचा आहे, त्या श्लोकचा नंबरही लिहायचा आहे आणि जो चरण दिलेला आहे त्याचा कल्पना विस्तार करायचा आहे. लहानपणी शाळेमध्ये आपल्याला कल्पना विस्तार हा एक प्रकार निबंधासारखा होता. जसं आता पहिला एक तुम्हाला उदाहरण सांगते की नमो शारदा मूळ चत्वार वाचा. आता याचा कल्पना विस्तार करायचा म्हणजे प्रत्येक शब्द लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला भाष्य करायचं आहे. नमो म्हणजे नमन करायचं आहे. कोणाचं नमन करायचं आहे? शारदेचं. मग शारदा म्हणजे कोण आहे ते सांगायचं. मूळ, हे मूळ कसं आहे शारदा ते सांगायचं आहे. चत्वार वाचा, 4 वाचा कोणत्या आहेत ते सांगायचं आहे. म्हणजे असा प्रत्येक शब्दाचा आपल्याला थोडक्यात स्पष्टीकरण जे आहे ते करत जायचं आहे, म्हणजे मग या सगळ्या 4-5 जे शब्द असतील याच्यातले त्याचा कल्पना विस्तार आपला होईल. आणि प्रत्येक प्रश्न जो आहे त्यातला 4 प्रश्न आहेत, म्हणजे 5-5 मार्काचा एक प्रश्न आहे आणि 5 मार्काचा असला मी सांगपणे एक अर्धा ते पाऊण पेज तरी त्याचं उत्तर झालं पाहिजे. आणि हे जसं मी आता सांगितलं की शारदा म्हणजे काय, नमू म्हणजे काय, मूळ म्हणजे काय, चत्वार काय आणि वाचा काय, या सगळ्या शब्दांचा अर्थ आपल्याला त्याच्यामध्ये कल्पनेने म्हणजे त्याचा विस्तारित करायचा आहे. जसं प्रभाते म्हणे राम चिंतित जावं, याच्यामध्ये प्रभात म्हणजे काय, मन म्हणजे काय, राम म्हणजे काय, चिंतन म्हणजे काय, हे सगळे शब्द घ्यायचे आणि त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते थोडक्यात करायचं आहे. तिसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये टिपा लिहा म्हटलाय, म्हणजे जो श्लोक आपण घेतलेला आहे, चरण जो दिलेला आहे त्या चरणाचा जो श्लोक असेल त्या श्लोकाच्या याच्यावर पूर्ण 4ही चरणावर आपल्याला टिपा म्हणजे थोडक्यात त्याचं अर्थ जो आहे तो लिहायचा आहे. हा 2 याच्यातला फरक आहे. बरेचदा हा फरक लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे मग दोन्ही आपण पूर्ण श्लोकावर लिहितो. दुसऱ्या प्रश्नामध्ये पूर्ण श्लोकावर न लिहिता त्या एका जो चरण दिलेला आहे त्या चरणाच्या याच्यावर आपल्याला कल्पना विस्तार करायचा आहे. चौथा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये शब्दांचे अर्थ लिहा म्हटलेले, तर फक्त शब्दांचा अर्थ लिहायचा आपल्याला, बाकी जे स्पष्टीकरण जे आहे जास्त ते लिहिण्याची गरज नाही.
कारण 10 मार्काचं आहे, 5 विचारलेले शब्द म्हणजे एकाला फक्त 2च मार्क आहेत. त्यामुळे 2 मार्काच्या आधारे त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानंतर 5व्या प्रश्नामध्ये थोडक्यात उत्तरे द्या. ते सुद्धा पुन्हा प्रत्येक प्रश्नाला फक्त 2 मार्क आहेत. त्याच्यामुळे अगदी 2 ओळीमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. जास्त उत्तर लिहू नये. आपल्याला खूप माहिती असतं, त्या पुस्तकात दिलेलं असतं आणि म्हणून ते लिहित बसायचं असं करायचं नाही. त्याला किती उत्तर तुम्ही पानभर उत्तर लिहिलं तरी 2 पेक्षा 3रा मार्क कोणी देणार नाही. आता पहिल्या याच्यामध्ये पुन्हा 2 प्रश्न विचारलेले आहे. गणाधीश म्हणजे कोण आणि तो कोण, म्हणजे काय आणि तो कोण, असे 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे दोन्ही प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्याच्यामध्ये 1-1 मार्काच्या याच्यामध्ये द्यायचं आहे. 6वा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये जीवनातील अशाश्वता कशी पटवून दिली आहे. एक साधारण आपण 14, 15, 16 वगैरे असे जर श्लोक पाहिले तर तुम्हाला अशाश्वतेचं स्पष्टीकरण करणारे श्लोक आहेत. 3-4 श्लोक आहेत. ते श्लोक पहिल्यांदा निवडायचे, त्याच्यातलं चरण घ्यायचा की ज्याच्यामध्ये जीवनातील अशाश्वत सांगितलेले आहे आणि मग चरण घेऊन मग त्याचं स्पष्टीकरण करायचं. पहिल्यांदा कोणतेही काम करताना पहिल्यांदा श्लोकाची निवड करायची. ते श्लोक पहिल्यांदा काढून घ्यायचे आपल्या कागदावर आणि मग त्या श्लोकाच्या आधारे त्याच्यातलं जे महत्त्वाचं वाक्य असेल ते वाक्य घ्यायचं आणि मग त्याच्या आधारे आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे. प्रश्न 7. समर्थांनी कोणती विशेषणं रामासाठी वापरलेली आहे. आता असं लक्षात येईल तुम्हाला की बा 1 ते 25 या 25 श्लोकामध्ये एक साधारणपणे 3-4 विशेषण वापरलेले आहे. राम म्हटलेलं आहे, कुठे राघव म्हटलेलं आहे, रघुनायका म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की फक्त 3च आहेत, पण जर तुम्ही थोडासा अभ्यास केला की रघुनायका हा शब्द कोणत्या कोणत्या श्लोकात आलेला आहे तर तुम्हाला असं लक्षात येईल की रघुनायका या शब्दाचा त्या श्लोकामध्ये अर्थ दिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी कुठे काही म्हटलेलं आहे, कुठे स्वामीनाथ म्हटलेलं आहे, कुठे त्याने ईश्वर म्हटलेलं आहे, कुठे गुण सांगतात आहे रघुनायका म्हणजे आधारे, असं वेगवेगळं स्पष्टीकरण केलेलं आहे. तेही वाक्य तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. राघव म्हटल्यानंतर पुन्हा राघव म्हणजे काय तर एक आत्मा अशा प्रकारचा, परमात्मा अशा प्रकारचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. राम म्हटल्यानंतर पुन्हा रामाचा अर्थ वेगळा दिलेला आहे. हे सगळे श्लोकातले ते शब्द कोणत्या कोणत्या श्लोकात आलेले आहे पहिल्यांदा ते श्लोक नंबर काढा, त्या श्लोकातला तो चरण लिहा आणि मग त्याचं स्पष्टीकरण जे दिलेलं असेल ते स्पष्टीकरण वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ अधिक चांगल्या पद्धतीने लिहिता येईल. ब जो प्रश्न आहे श्लोक 20चा अर्थ आणि गुणार्थ. आता अर्थ आणि गुणार्थ म्हणजे काय. अर्थ म्हणजे वरवर जो आपल्याला अर्थ दिसतो की असं असं याचा अर्थ आहे तसा तो अर्थ लिहायचा आहे. आणि गुणार्थ म्हणजे त्याच्यामध्ये वरवर दिसत नाही पण जे समर्थांना जे सांगायचं आहे ते आपल्याला त्याच्यातून काढायचं आहे आणि ते गुणार्थाच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे. जसं हा जो श्लोक आहे बहु इनपुटी होई जे मायपोटी, हा जो श्लोक आहे त्याचा आपल्याला अर्थ आपल्याला सरळ पुस्तकातही दिलेला आहे. पण त्याच्या आधारे आपल्या समर्थ काय सांगतात आहे की जन्म जो आहे हा दुःखमय आहे आणि मग जन्म दुःखमय आहे पण जन्म कशाने मिळतो मग वासनेमुळे मिळतो. मग वासना कशी असली पाहिजे किंवा कशी असते मग तसं आपल्याला त्याच्यामध्ये खोलात जात जात आपल्याला एकेका शब्दावर थोडासा विचार करावा लागेल, चिंतन करावं लागेल आणि मग त्याचा गुणार्थ जो आहे की समर्थ म्हणतात आहे की तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, काही करायची गरज नाही, फक्त वासनेच्या संगे जो जन्म आपल्याला मिळतो मग वासना जी आहे ती आपल्याला चांगली केली पाहिजे, पुढे वासना जी आहे ती टाकून दिली पाहिजे. हा गुणार्थ म्हणजे जन्माचं दुःख जे आहे ते पहिल्यांदा जन्माची दशा जी आहे ती या 20व्या श्लोकामध्ये बरोबर सांगितलेली आहे की असं असं होतं आणि तसा जन्म होतो. पण त्याचा गुणार्थ जो आहे की समर्थ म्हणतात की जन्मालाच येऊ नका ना, जन्म मरणाच्या फेऱ्यातनंच बाहेर पडायचं आपल्याला. मग हे बाहेर पडायचं जर आहे तर मग त्याच्यासाठी काय करायचं ते पण आपल्याला या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून मग तो गुणार्थ म्हणून आपल्याला तो लिहायचा आहे. 5 मार्काचा अर्थ लिहायचा आहे आणि 5 मार्काचा गुणार्थ लिहायचा. प्रश्न सोपे आहे, 7च प्रश्न असतात, पण पहिला प्रश्न, 6वा प्रश्न आणि 7वा प्रश्न, 4था आणि 5व्यामध्ये तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळू शकतात. दुसरा प्रश्न बरोबर लिहिला, कल्पना विस्तार बरोबर केला तर त्याच्यातही तुम्हाला 5 पैकी 3-3 मार्क मिळू शकतात. पण पहिला, 6वा आणि 7वा हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये तुमचे मार्क जाण्याची शक्यता जास्त असते. कारण तुम्ही जे उत्तर लिहिलेलं आहे ते कशा प्रकारे लिहिलेलं आहे याच्यामध्ये तुमची खरी परीक्षा होते. कारण हे जे प्रश्न आहेत हे थोडेसे
वेगळ्या पद्धतीने विचारलेले आहे. आपल्याला वाचताना बरोबर सोपे वाटतात की अरे का विशेषण विचारले त्याचा अर्थ सांगा, पण तो अर्थ सांगताना आपल्याला त्या श्लोकाचा आधार घेऊन, कारण प्रत्येक श्लोकामध्ये त्यांनी जरी सारखा शब्द वापरला असला तरी प्रत्येक श्लोकाच्या आधारे त्याचा अर्थ जो आहे तो वेगळा होतो, आणि मग जो अर्थ वेगळा होतो तो आपल्याला सांगता आला पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण त्या आधारेच आपल्याला मार्क मिळणार आहेत. म्हणून प्रत्येक मनोबोधाच्या याच्यातले जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवाल त्याला पहिला, 6वा आणि 7व्यामध्ये पुन्हा 2 प्रश्न आहेत. या याच्यावर तुम्हाला थोडंसं सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला दासबोध असेल तुमच्याकडे तर दासबोधाचा आधार घ्या. मनाच्या श्लोकांवर आठवलेंचं पुस्तक आहे, प्राणी म्हणून आहे त्यांचं पुस्तक आहे, बेलसऱ्यांचं पुस्तक आहे, मारुतीबाबांचं पुस्तक आहे, नंतर त्याच्यानंतर चिंचोळकरांचं पुस्तक आहे, बरेच पुस्तक आहे. प्रत्येकाने आपलं पुस्तक जे ते वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे ते थोडंसं बघायचं, आणि मग त्याच्या आधारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. अजून कोणाला काही मनोबोधावर काही आहे का शंका? कोणीच नाही आहे का मनोबोधाचे? लक्षात आलं काय करायचं ते लक्षात आलं. हा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. बर, ठीक. एकदा लिहायला लागलो आपण की मग लक्षात येईल तुमच्या की फक्त थोडं कल्पना विस्तार आणि टिपा याच्यातला थोडा फरक लक्षात घ्यायचा, आणि जे शब्द आहे त्याच्यावर थोडंसं डिटेलमध्ये लिहायचं आहे, बाकी काही नाही. आणि हे जे शब्दांचे अर्थ विचारलेले आहेत हे तुम्हाला बेलसऱ्यांच्या पुस्तकामध्ये सापडतील. तुम्ही कोणतं पुस्तक घेतलेलं आहे? हो, नाही, पुस्तक कोणतं घेतलेलं आहे? बेलसऱ्यांचं आहे माझ्याकडे. बेलसऱ्यांचं आहे, मग ठीक आहे. एक आठवल्यांचंही चांगलं आहे, कारण आठवले त्याच्यावर प्रवचनं दिलेली आहेत, त्याच्यामुळे डिटेलमध्ये जर आपल्याला पाहिजे असेल नाही ते आहे तर ते आठवल्यांच्या पुस्तकाच्या आपल्याला लिहिता येऊ शकतं. आठवलेंचं ते 2 पुस्तकं घेतले तरी पुरेसे आहेत. हो, तेही बघता येईल, आहेत, मिळणार आहे मला. ठीक आहे, बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे. जयश्री ताई. ठीक ठीक आहे, वेळेमध्ये संपलं. नाही, मला काही थोडं बाहेर जायची घाई आहे म्हणून, बाकी काही नाही. हो हो, म्हणून तर म्हटलं. पण झालं ना, दोन्ही परीक्षांचं झालं थोडक्यात सगळं. डिटेलमध्ये आत्मारामाचं सांगता नाही आलं, कारण मी त्याचं तेवढं काढलंच नाही. ते पुन्हा कधीतरी बघूया थोडं. ठीक आहे, चालेल. आपण बघूया. थँक्यू ताई. जय जय रघुवीर समर्थ. दिशा मिळाली पण ताई आत्मारामाला. एकदम नवीन आहे ना आत्माराम. थोडासा दासबोध जो आहे ना, नाही तर दासबोधच तुम्हाला चांगला वाचावा लागेल, त्याला चाळावं लागेल. 8वा, 9वा, 10वा हे 3 दशक जे आहे ना ते 2-3 वेळा वाचून काढा. हो, चालेल. म्हणजे मग तुम्हाला त्याच्यातनं बरेच माहिती मिळेल आणि मग लिहायला सोपं जाईल. पहिले दासबोध वाचा, मग आत्माराम वाचा.